मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्थसंकल्पावरती सध्या चर्चा सुरू आहे आणि या दरम्यान लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना हे विधेयक नामंजूर झालेलं आहे आणि त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत, तसे मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील उमटले आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये माजी महापौर विशाखा राऊत यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे। मॅडम, आज सकाळी महिला आरक्षण असेल आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक असेल, या सगळ्या संदर्भामध्ये देशभरामध्ये गदारोळ माजला। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील तशा प्रकारचा गदारोळ पाहायला मिळाला। सत्ताधारी नगरसेवकांनी तर चक्क निषेध करण्यासाठी काळी कपडे परिधान करून आलेले आहेत। या त्यांच्या कृत्याचा तुम्ही कशा प्रकारे व्यक्त होत आहे? हे बघा, ही एक नौटंकी आहे। ते जे काळे कपडे घालून आले त्यांनाही माहिती होतं सेंट्रलला की हे विधेयक मंजूर होणार नाहीये, हे त्यांना माहिती होतं की ते मंजूर होणार नाही, पण त्यांना कोणावर तरी ब्लेम गेम करायचा होता की आम्ही तर महिलांना आरक्षण द्यायला तयार होतो, पण या विरोधकांनी विरोध केला आणि मतदान झालं आणि त्यांचे मतं जास्त, म्हणजे विरोधात मतं जास्त पडली, म्हणून आम्ही ते महिला आरक्षण देऊ शकलो नाही। असं नाहीये। 2023लाच महिला आरक्षण विधेयक आलं होतं, त्याची अधिसूचना त्यांनी काढली नाही, त्या घटना दुरुस्तीची अधिसूचना त्यांनी काढली नाही 2023ला। ही आमची चुकी आहे की त्यांची चुकी आहे? त्यांनी तेव्हाच काढायला होतं ना। आणि आता नारी शक्तीच्या आडून त्यांनी डिलिमिटेशन करायला बघितलं। आत्ताचं जे डिलिमिटेशन आहे ना, ते 2011च्या आधारावर ते करणार होते। आत्ता 2011 ते 2027 आता जनगणना सुरू आहे, सेन्सस सुरू आहे, तर 2011 आणि 2017 मध्ये तफावत येणार की नाही? 2011च्या लोकसंख्येवर तुम्ही आता आरक्षण देताय? तुम्ही थांबा ना एक वर्ष, 2017ला तुम्ही आरक्षण द्या, ज्यावेळेस 27ला ज्या वेळेला सेन्सस पूर्ण आपल्याला कळेल, सेन्सस येईल, त्यावेळेला तुम्ही डिलिमिटेशन बिल आणा। असं मध्येच कसं बिल आणू शकता? 2011 ते 2027 मध्ये लोकसंख्येमध्ये वाढ झाली नाही का? आज 2026 आहे, वाढ झाली नाही का? वाढ डेफिनेटली झाली। मग तुम्हाला एवढा उतावळेपणा का? महिला शक्तीच्या आड त्यांना ते डिलिमिटेशन करायचं होतं। नारी शक्ती हे फक्त एक बहाणा होता। नारी शक्ती 2023लाच सगळ्यांच्या एकमताने पास झाली होती, त्याची अधिसूचना त्यांनी काढली नाही। कुठेतरी भारतीय जनता पार्टी या सगळ्या प्रकरणामध्ये यश मिळू पाहते की विरोधक हे महिला विरोधी आहेत असंच दाखवायचंय त्यांना की महिला विरोधी आहोत आम्ही। त्यांना माहिती होतं की पास होणार नाही हे बिल, तरी पण त्यांनी हे ते दाखवतायत की आम्ही नाही, हे महिला विरोधी आहेत। म्हणून मी आता त्यांना सांगितलं की आमचे किती महापौर महिला होऊन 92 पासून महिला महापौर शिवसेनेनी केले। सभागृह नेता पण आमचाच, तृष्णा विश्वासरावला पहिली सभागृह नेता आमच्याच पक्षाने केली। त्यामुळे शिवसेना काय महिलांच्या अगेन्स्ट नाही आहे, शिवसेना महिलांच्या बाजूनीच आहे। पण तुम्ही नारी शक्तीच्या अंडर डिलिमिटेशन पास करत होते, त्याला आमचा विरोध होता। मी मुंबई महानगरपालिकेच्या प्रश्नावरती येतो। मुंबई महानगरपालिकेमध्ये निधी वाटपामध्ये जी मोठी तफावत आहे, आता सत्ताधाऱ्यामध्ये देखील तफावत पाहायला मिळाली आहे। खास करून आम्ही सटम यांच्या मतदारसंघात नगरसेवकांना अनेक बऱ्यापैकी निधी दिलेला आहे, जे 6 कोटी असेल, 9 कोटी असेल असं दिलं। या सगळ्या तफावतीकडे तुम्ही कसं? ही फार चूक आहे, इतकी तफावत नसावी। आमच्या विभागामध्ये टॅक्स पेयर्स नाही आहेत का? टॅक्स पेयर्स फक्त बीजेपीच्या वॉर्डामध्ये राहत आहेत का? आमच्यावर अन्याय सोडून द्या। आम्ही विरोधक आहोत, म्हणजे आम्ही विरोधी पक्षाचे आहोत, म्हणून त्यांनी आमच्यावर अन्याय केलाय आणि फंड असा एका बाजूला जास्त वाटलाय, एका बाजूला कमी वाटलाय। हे सगळं सोडा। टॅक्स पेयर्स आमच्या वॉर्डातही राहतात आणि त्यांच्या विभागातही राहतात। टॅक्स पेयरांचं का नुकसान केलं? टॅक्स पेयरांचं नुकसान आहे हे, आमचं तर आहेच, पण टॅक्स पेयरांचं आमच्यापेक्षा जास्त नुकसान आहे। आणि अमित साटमला दाखवून द्यायचं आहे की दे आर अ पार्टी विथ अ डिफरन्स, म्हणून त्यांनी पत्र लिहिलंय की माझ्या विभागातल्या लोकांना जर जास्त फंड दिला असेल तर तो कमी करा। तुमच्या निधी वाटपामध्ये जेव्हा सत्ताधाऱ्यांना आम्ही हा प्रश्न विचारला, निधी वाटपामध्ये मोठी तफावत आहे, सत्ताधाऱ्याचं असं मत आहे की जशी करणी तशी भरली, जसा
तुम्ही आमच्याबरोबर न्याय केला होता तसाच आम्ही तुमच्याबरोबर न्याय हे केला. बघा असं असतं ना की जो सत्तेमध्ये असतो तो आपल्या नगरसेवकांना जास्त निधी देतो, हे गेल्या अनेक वर्षापासून आहे. परंतु इतकी पण तफावत नसते. म्हणजे एखाद्याला आम्हाला 25 लाख आणि त्यांना 9 कोटी इतकी पण तफावत आम्ही कधी केली नाही. कळलं? धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते विषयाकार आहोत. मी गुणवंत नगर, DRV न्यूज, मुंबई.